कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ आणि अंजनारी घाटात पहिल्याच पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत। वेरळ घाटात सलग तिसऱ्यांदा दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला। 2 दिवसांपूर्वी अंजनारी घाटात कोसळलेली दरड अद्याप पूर्णपणे हटवण्यात आली नसल्याने त्या ठिकाणी एका लेनवरून वाहतूक सुरू होती। दरम्यान त्याच परिसरात गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या नव्याने बांधलेल्या महामार्गावरील मोरी खचली असून साईड पट्टीवरील माती काजळी नदीत वाहून गेली आहे। भर पावसाळ्यात महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध कांबळे यांनी केली आहे। मी अनिरुद्ध शिवराम कांबळे, कोकण प्रदेश अध्यक्ष। आज तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की गडकरींचा आश्वासनाचा पाऊस संपलेला आहे आणि आता खऱ्या अर्थाने पाऊस सुरू झालेला आहे। आपण बघताय आज अंधारीमध्ये एका साईडला दरड कोसळले आणि एका साईडला मोरी खचले। आज हा नाहक त्रास, एका साईडला ही नदी आहे, हा भराव सगळा वाहून गेलेला आहे। तर मी एवढंच सांगू शकतो या शासनाला आणि सरकारला आणि गडकरींना की साहेब, आश्वासनाचा पाऊस पडणं आता थांबवा आणि खऱ्या अर्थानं त्या कोकणवासियांना जगण्याचा मार्ग खुला करून द्या। आज रोज अपघात होत आहेत, रोज लोक मरत आहेत। जवळजवळ 3000हून जास्त माणसं ह्या मुंबई गोवा हायवेवर मेलेली आहेत। आणि आजही तीच परिस्थिती आहे। एकही काम सरळ नाही, सगळी भोगस कामं झालेली आहेत। ह्याचा विचार होणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे आपण टोल सुरू करण्यापेक्षा एक जबाबदार मंत्री म्हणून रस्त्याकडे लक्ष द्या आणि रस्ते प्रथम पूर्ण होऊ देत। मी कोकणाचा संबंध कोकणाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही टोल भरणार नाही।